एका छोट्या कुटुंबातील ज्योती नावाच्या मुलीला एका प्रसिद्ध आणि गर्भश्रीमंत उद्योगपती कुटुंबाकडून मागणी घालण्यात आली होती. मुलगा आदित्य दिसायला देखणा, सुशिक्षित आणि स्वतःच्या कंपनीचा मालक होता. मुली पाहण्याचा पारंपरिक रिवाजानुसार आदित्यचं तब्बल 25 नातेवाईक ज्योतीच्या घरी तिला पाहायला आले होते. कोणत्याही मुलीसाठी हे स्वप्नवत स्थळ होतं, जिथं नोकर चाकर, ऐश्वर्य आणि कोणत्याही कामाची गरज नसलेले आरामदायक जीवन मिळणार होते. प्रश्नोत्तराचा नेहमीचा सोहळा सुरू झाला. मुलाकडच्या लोकांनी ज्योतीचं शिक्षण, आवडीनिवडी याबद्दल विचारपूस केली. सगळे सुरळीत चालले असताना ज्योतीला आदित्यला काहीतरी विचारण्याची संधी मिळाली. तो उपस्थित असलेल्या सर्वांना अपेक्षा नव्हती की ती मुलाचा पगार, घरदार किंवा शिक्षण याबद्दल विचारणार. पण ज्योतीच्या मनात वेगळाच विचार सुरू होता, जो की तिच्या एका मैत्रिणीच्या अनुभवावरून आला होता. 2 महिन्यापूर्वी ज्योतीची जिवलग मैत्रीण प्रियाचे लग्न अमेरिकेतील सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या एका श्रीमंत मुलासोबत झालं होतं. लग्नानंतर काही दिवसातच प्रियानं ज्योतीला फोन करून सांगितले की ती फसली आहे. तिच्या पतीनं लग्नापूर्वी एक मोठं सत्य लपवलं होतं. त्याला व्यसन होतं आणि तो कॅन्सरनं पीडित होता. केवळ पैशाकडे आणि बाह्यरूपाकडे पाहून दिलेली मुलगी आता संकटात सापडली होती. याच घटनेनं ज्योतीला विचार करण्यास लावलं की पैशांपेक्षा आरोग्य अधिक महत्त्वाचं आहे आणि लग्नासारख्या दीर्घकालीन भागीदारीत कोणतीही गोष्ट लपवलेली नसावी. चहा नाश्ता झाल्यावर जेव्हा ज्योतीला प्रश्न विचारण्यास सांगितले, तेव्हा तिनं शांतपणे एकच अट ठेवली. मुलगा पसंत आहे, पण मी त्याला होकार तेव्हाच देईन जेव्हा तो माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देईल. मला आदित्यचा हेल्थ रिपोर्ट हवा आहे. माझ्या लग्नाचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी मी आणि आदित्य, आम्ही दोघांची वैद्यकीय तपासणी होईल आणि आम्ही एकमेकांना रिपोर्ट देऊ. ज्योतीचा हा प्रश्न ऐकून खोलीत शांतता पसरली. मुलाकडच्या लोकांना आपला अपमान झाल्यासारखं वाटलं. आदित्यचे वडील रागानं म्हणाले, आमचा मुलगा काय रोगी आहे का? तुम्हाला लाज नाही का वाटत? हा प्रश्न विचारताना तुम्ही आमचा मान ठेवला नाही. आणि ते सगळेजण रागानं तिथून निघू लागले. इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या मुलीनं कुंडली, पैसा आणि प्रतिष्ठेऐवजी मुलाच्या आरोग्याची पारदर्शकता मागितली होती. सर्व कुटुंबीय बाहेर अंगणात पोहोचले, पण आदित्यनं मागे वळून ज्योतीकडे पाहिलं. थोडा विचार करून तो म्हणाला, मलाही सुरुवातीला राग आला, पण तू जे बोललीस ते चुकीचं नाही. लग्न म्हणजे आयुष्यभराची भागीदारी आणि कोणत्याही भागीदारीत पारदर्शकता महत्त्वाची असते. मला माझ्या होणाऱ्या पत्नीचा अभिमान आहे की ती इतकी विचारी आणि धाडसी आहे. मी मेडिकल चेकअपसाठी तयार आहे. आदित्यच्या या सकारात्मक भूमिकेमुळे कुटुंबातील वातावरण बदलले. दोघांची आरोग्य तपासणी करण्यात आली, ज्यात किरकोळ हिमोग्लोबिनच्या कमतरतेशिवाय दोघंही लग्नासाठी पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचं डॉक्टरांनी सांगितले. या धाडसी आणि नवीन अटीमुळे ज्योती आणि आदित्यचे प्रकरण रातोरात व्हायरल झालं. ज्योतीने दाखवलेली ही दूरदृष्टी सामाजिक रूढींच्या पलीकडे जाऊन आरोग्याला महत्त्व देणारी ठरली.